तर आज अरिहंत मधलं एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहेत आपण. एक्झाम्पल आहे इन ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल ABC, A is equals to 2, B is equals to 3, and sin A is equals to 2 by 3, then B is equals to. तर मला सांगा मुलांना, इथे सरळ दिसते तुम्हाला, इथे कोणता रूल लागणार आहे? साइन रूल. का? कारण की तुम्हाला एका पेअर मधल्या 3 गोष्टी गिवन, किती गोष्टी गिवन आहेत? 3. तर अशा वेळेस कोणता रूल लागेल मुलांना? साइन रूल. काय साइन रूल? A अपॉन साइन A इज इक्वल्स टू B अपॉन साइन B. बरोबर आहे. मग ज्या ज्या व्हॅल्यू गिवन आहे त्या सबस्टिट्यूट करा. तर 2 अपॉन साइन ए ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 2/3 इज इक्वल्स टू बी ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना? 3 अपॉन साइन बी. तर इथे काय काय कॅन्सल होतं बघा, 2 गेट कॅन्सल. तर इम्प्लाइज दॅट 3 साइन बी इज इक्वल्स टू 3. तर इथे काय काय कॅन्सल होईल मुलांना? 3 गेट कॅन्सल. तर साइन बी इज इक्वल्स टू 1. आणि कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 असते? 90 डिग्रीला. अँगल बी किती मिळालं मुलांना तुम्हाला? 90 डिग्री, म्हणजेच 5/2 रेडियन ऑर 90 डिग्री. त्याच्यातला सेकंड एक्झाम्पल आहे मुलांना. सेकंड एक्झाम्पल आहे इन ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल एबीसी इफ साइन ए इंटू साइन बी is equals to AB upon C square, then the triangle is the triangle कोणता ते ओळखायचं आपल्याला. तर गिवन सिच्युएशन काय म्हणणार? साइन ए इंटू साइन बी इज इक्वल्स टू ए इंटू बी अपॉन सी स्क्वेअर. तर मला सांगा, सी स्क्वेअर जर इकडे आला तर इक्वेशन कशी दिसेल? ए अपॉन साइन ए इंटू बी अपॉन साइन बी. बरोबर आहे. पण आपल्याकडे रूल आहे ए अपॉन साइन ए इज इक्वल्स टू बी अपॉन साइन बी इज इक्वल्स टू सी अपॉन साइन सी. म्हणजेच ह्या दोन्ही इक्वेशन इक्वल आहे आणि ही पण त्याच्यासोबत इक्वल आहे. मग मला सांगा, ह्या इक्वेशनच्या ऐवजी आपण काय रिप्लेस करू शकतो? सी अपॉन साइन सी. तर सी स्क्वेअर इज इक्वल्स टू सी अपॉन साइन सी इंटू सी अपॉन साइन सी. याला सिम्प्लिफाय करा मुलांना. काय होईल इक्वेशन? सी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर सी. तर सी स्क्वेअर गेट कॅन्सल. व्हॉट वी हॅव गिवन? साइन स्क्वेअर सी इज इक्वल्स टू 1. म्हणजेच अँगल सी जो आहे तो 90 डिग्री. अँगल सी किती मुलांना? 90 डिग्री. अँगल सी जर 90 डिग्री तर ऑब्वियस आहे, आपल्याला माहिती आहे अँगल सी जर असेल तर ट्रायंगल इज राईट अँगल. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर थर्ड एक्झाम्पल आहे मुलांना. द साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर 7,4√3 and under root of 13 centimeter. Then the smallest angle of triangle is. आपल्याला कोणता काढायचा? स्मॉलेस्ट अँगल काढायचा मुलांना. आपल्याला गिवन काय काय ते बघा. आपण साइड्स गिवन आहे तर यांना ए कन्सिडर करूया. ए इज इक्वल टू दिलेलं 7, बी इज इक्वल टू दिलेलं 4√3 आणि सी इज इक्वल टू दिलेलं मुलांना अंडर रूट ऑफ 13. बरोबर आहे. आता याच्यामध्ये 7, 4√3 आणि √13 याच्यामध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती दिसते तुम्हाला? √13. कोणती व्हॅल्यू दिसते तुम्हाला? √13. मग √13 ही कोणत्या अँगलला व्हॅल्यू दिसते मुलांना? सी. तर कॉस सी इज इक्वल टू फॉर्म्युला काय मुलांना?
cos c is equals to b square plus a square minus c square अपॉन 2ab. तर कधी पण ही स्ट्रॅटेजी लक्षात ठेवायची, जी स्मॉलेस्ट व्हॅल्यू दिलेली असेल तिचा अँगल काढायचा. नेक्स्ट याच्यानंतर b चा स्क्वेअर तो 4√3 चा स्क्वेअर करा मुलांनो. 4√3 चा स्क्वेअर किती 16 इंटू 3 प्लस a स्क्वेअर 49 मायनस 13 अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू दिलेली 7 आणि b ची व्हॅल्यू दिलेली मुलांना 4√3. नेक्स्ट याला सिम्प्लिफाय करा मुलांना. आता किती इक्वेशन होतं 48 49 96 97 97 minus 30 upon 2 into 7 into 4√3 10 जर गेला तर 84 84 upon 2 into 7 into 4 into √3. नेक्स्ट 2 1 जा 4 1 जा 4 2 जा 4 1 जा 7 1 21 3 ला लिहू शकतो √3 into √3 √3 गेट कॅन्सल म्हणजे फायनल सोल्युशन मिळालं √3/2. काय मिळालं √3/2. cos c is equals to √3/2. तर कोणत्या अँगलला व्हॅल्यू असते मुलांनो 30 डिग्री म्हणजेच किती π/6 रेडियन. एक्झाम्पल नंबर फोर्थ एक्झाम्पल दिलेला आहे. इन ट्रायंगल ABC A in bracket B cos C minus C cos B is equals to what. साधीशी गोष्ट आहे, आपण याला काय करणार मल्टिप्लाय, तर आपल्याला भेटेल AB cos C. पण आपल्याला cos C चा पण फॉर्म्युला माहिती आहे, तर वेळ वाया घालवायचा नाही याच्यामध्ये. cos C चा फॉर्म्युला काय A² प्लस B² मायनस C² अपॉन किती मुलांना 2AB. पुन्हा हा A मल्टिप्लाय जर झाला इक्वेशन कसे दिसेल मायनस AC इंटू कॉस बी चा पण फॉर्म्युला माहिती आहे काय कॉस बी चा फॉर्म्युला A² प्लस C² मायनस B² अपॉन 2AC. काय काय कॅन्सल होतं बघा मुलांना AB गेट कॅन्सल AC गेट कॅन्सल. दोघांचा बेस जो आहे तो 1/2 ब्रॅकेट मध्ये राहील A² प्लस B² मायनस C² मायनस A² मायनस C² प्लस B². काय काय कॅन्सल होतं ते बघा आपण. त्याच्यामध्ये कॅन्सल होतं प्लस A² मायनस A² गेट कॅन्सल B² प्लस B² याचे 2B² मायनस 2C² अपॉन 2. तर फायनल सोल्युशन मिळालं B² मायनस C². तर ऑप्शन ए. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर फिफ्थ एक्झाम्पल दिलेलं मुलांना. इन ट्रायंगल ABC if √3 minus 1 times A is equals to 2B and angle A is equals to 3B, then angle C is. अशा टाईपच्या एक्झाम्पल मध्ये स्ट्रॅटेजी काय वापरायची ते पण समजून घेऊ. आता मला सांगा जे रिलेशन दिलेलं ते गिव्हन आहे. रिलेशन जे तर आपण त्याला A अपॉन B च्या फॉर्म मध्ये लिहिलं तर A अपॉन B इज इक्वल्स टू काय मिळेल मुलांना 2 अपॉन √3 मायनस 1. नेक्स्ट तर मला सांगा ही A जी व्हॅल्यू आहे ती कशाची व्हॅल्यू आहे K अपॉन साइन A आणि B ची व्हॅल्यू ती कशाची व्हॅल्यू आहे K अपॉन साइन. K गेट कॅन्सल. बट आपल्याकडे पुन्हा एक रिलेशन गिवन आहे त्या अँगलचं गिवन आहे. तर ए ला कशाने रिप्लेस करणार मुलांना 3B ने. ते कसं होईल मुलांना साइन ऑफ 3B अपॉन साइन B. तर आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे साइन 3 थीटाचा फॉर्म्युला काय. साइन 3 थीटाचा फॉर्म्युला 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा अपॉन साइन B इज इक्वल्स टू काय मुलांना 2 अपॉन √3 मायनस 1. साइन B जर कॅन्सल जर केला तर इक्वेशन काय उठेल मुलांना 3 मायनस 4 साइन स्क्वेअर B इज इक्वल्स टू 2 अपॉन √3 मायनस 1. नेक्स्ट त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स करा. कॅल्क्युलेशन्स असे होतील ही मायनस टर्म इकडे येऊन प्लस होईल ही प्लस इकडे येऊन मायनस होईल तर 3 मायनस 2 अपॉन √3 मायनस 1 इज इक्वल्स टू 4 साइन स्क्वेअर B. नेक्स्ट
क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 3√3 -3 -2 बरोबर आहे. -3 3√3 -3 -2 अपॉन √3 -1 is equals to 4 sin स्क्वेअर b. नेक्स्ट त्याच्यानंतर काय करणार मुलांना, आता वरती न्यूमरेटरला टर्म झाली 3√3 -3 -2 -5 अपॉन √3 -1 is equals to 4. 4 इकडे डिवाइड झाला 1/4 टाइम्स साइन स्क्वेअर b. तर एक काम करा, मला असं वाटतं की या प्रश्नामध्ये काहीतरी मिस्टेक आहे. तर ह्या मायनसच्या ऐवजी प्लस घेऊन बघा. काय घेऊन बघा? प्लस. मे बी कदाचित व्हॅल्यू येऊ शकते. आपण चेकआउट करू. जर इथे जर प्लस घेतला, कदाचित माहित नाही मला येईल का नाही, पण आपण चेक करूयात. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर हा प्लस √3 येईल. नेक्स्ट याला जर सिम्प्लिफाय केला, इक्वेशन जी येईल ती येईल 3√3 3 -2 is +1 upon √3 -1 is equals to 4 sin स्क्वेअर b. ठीक. नेक्स्ट याला रॅशनलाइज करूयात मुलांना. रॅशनलाइज जर केलं मिडल्स 1 प्लस साइन आहे, प्लस जर घेतला, रॅशनलाइज करा √3 -1 अपॉन √3 -1, तर डिनॉमिनेटरला टर्म तयार होईल a मायनस बी a प्लस बी, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर √3चा स्क्वेअर किती मुलांना? 3. 1चा स्क्वेअर किती? 1. 3 -1 इन ब्रॅकेट. जर याला जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 3 × 3 प्लस √3 -3√3 -1 is equals to 4 sin स्क्वेअर. तर 3 3 is 9, 9 - 1 is 8 minus 2√3 upon 2 is equals to 4 sin स्क्वेअर. 2 ने जर डिवाइड केलं तर इक्वेशन जी भेटेल 4 minus √3 is equals to 4 sin स्क्वेअर. तर sin स्क्वेअर b is equals to 4 minus √3 upon 4. आय थिंक सो प्रश्नामध्ये काहीतरी मिस्टेक आहे. एक तर साईनची मिस्टेक आहे कुठेतरी, कारण की अँगल इन्स्टंट आला पाहिजे, थोडा वेळ तर नाही लागला पाहिजे त्याचा. कदाचित त्याला 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड करून बघू. लास्ट ट्राय. 8 minus 2√3 upon 8. हा कशाचा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला बघ. √3 - 1 होल स्क्वेअर फॉर्म्युला का बघ. इथे 4 पाहिजे.
क्योंकि ऑप्शन मध्ये 15 ऑप्शन दिलेले 15 डिग्री, तर 15 डिग्री साठी √3 - 1 चा होल स्क्वेअर जो आहे तो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर -2a, म्हणजे 4 - 2√3 आलं पाहिजे. अपॉनचा जो 8 आहे तो कशाचा स्क्वेअर आहे मुलांनो, 2√2चा. त्याला असं लिहिता आलं पाहिजे. तर ही व्हॅल्यू कशाची होईल, 15 डिग्रीची. अँगल बी हा किती मिळाला पाहिजे, मे बी काहीतरी मिस्टेक दिलेली याच्यामध्ये, प्लस मायनस. आता ते कुठे प्लस आहे आणि कुठे मायनस आहे माहित नाही. ठीक आहे, पण प्रोसिजर लक्षात ठेवा जरा कसं फॉलो करायचं, बाकी काहीच इम्पॉर्टंट नाही. नेक्स्ट जो एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 6th एक्झाम्पल आहे मुलांना. द अँगल्स of triangles are in the ratio 1:2:3, then the sides of a triangle are in the ratio, तर तुम्हाला काय दिलेलं आहे, तुम्हाला गिवन जे आहे ते अँगल्सचा रेशो दिलेला आहे. म्हणजे अँगल ए अपॉन 1 इज इक्वल्स टू अँगल बी अपॉन 2 इज इक्वल्स टू अँगल सी अपॉन 3, अशी स्ट्रॅटेजी दिलेली. तर सरळ रूल वापरायचं, तुम्हाला स्ट्रॅटेजी माहिती आहे. या तिघांची ॲडिशन ए प्लस बी प्लस सी अपॉन 1 + 2 + 3 किती झालं मुलांना, 6. तर तिन्ही अँगलची ॲडिशन असते 180 डिग्री अपॉन 6, ते किती झालं मुलांना, 30 डिग्री. 30 डिग्री म्हणल्यावर सरळ कळत आहे, अँगल ए जो दिलेला आहे 30 डिग्री दिलेला आहे, अँगल बी जो दिलेला आहे 30 × 2 60 डिग्री, अँगल सी जो दिलेला आहे तो 90 डिग्री. बरोबर आहे. नेक्स्ट याच्यानंतर मला सांगा, आपल्याला साइन साईडचा रेशो काढायचा, तर A:B:C इज इक्वल्स टू साइन 30. साइन 30 ची व्हॅल्यू असते ½ √3/2 1. आपण सगळ्यांना कशाने मल्टिप्लाय करणार, 2 ने, तर 1:√3/2. हा कशाचा रेशो भेटला मुलांना, साईडचा रेशो. ही स्ट्रॅटेजी खूप भारी स्ट्रॅटेजी, लक्षात ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 7th एक्झाम्पल दिलेलं मुलांना. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC 2AC into sine of in bracket A minus B plus C upon 2 is, त्याला सिम्प्लिफाय करायचं. त्याला सिम्प्लिफाय कसं करणार, 2AC ॲज इट इज. आता तुम्हाला माहिती आहे दोन अँगलची ॲडिशन, अँगल ए, तर मी ते रिमार्क लिहितो पण, A प्लस B प्लस C इज इक्वल्स टू पाय. तर A प्लस सी इज इक्वल्स टू काय होईल मुलांना, पाय मायनस बी. बरोबर आहे की नाही, A मायनस सी काय होईल, पाय मायनस बी. मला सांगा ती स्ट्रॅटेजी यूज करायची. स्ट्रॅटेजी कशी यूज करणार, त्याच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. तर 2AC इंटू साइन ऑफ A प्लस सी, ए प्लस सी ला कशाने रिप्लेस करणार, पाय मायनस बी, पाय मायनस बी अपॉन 2. मग ती इक्वेशन कशी दिसेल मुलांना, 2AC इंटू साइन ऑफ, 2 ने जर डिवाइड केलं तर π/2 मायनस बी, आणि साइन ऑफ π/2 मायनस थिटा इज कॉस थिटा. तर 2AC इंटू कॉस ऑफ बी, आणि कॉस ऑफ बीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. काय फॉर्म्युला कॉस ऑफ बीचा, A² प्लस C² मायनस B² अपॉन 2AC. काय काय कॅन्सल होईल मुलांना, 2AC गेट कॅन्सल. what we are given, A² plus C² minus B². This is your solution. The A² plus C² minus B² is option B is your solution. Next है example number 8. example number 8 दिलेला मुलांना. in triangle ABC, in triangle ABC cosec A in bracket
साइन बी कॉस सी प्लस कॉस बी साइन सी इज इक्वल टू व्हॉट. त्याला कसं सिम्प्लिफाय करणार. कोसेकला लिहू शकतो 1/sin a इन ब्रॅकेट साइन बी कॉस सी प्लस कॉस बी साइन सी. नीट ऑब्झर्व करा बरं का, हा कशाचा तरी फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला. कशाचा फॉर्म्युला दिसतोय मला ना, साइन ए प्लस बीचा. तर साइन ए प्लस बीचा म्हणजे साइन ऑफ बी प्लस सीचा. बरोबर आहे. साइन ऑफ बी प्लस सी ला काय लिहू शकतो मुलांना आपण, अँगलच्या रूलनुसार पाय मायनस ए. बरोबर आहे. साइन पाय मायनस थिटा काय असतं मुलांना, साइन थिटा. तर साइन ए ऑन साइन व्हॅल्यू किती झाली मुलांना, तर फायनल सोल्युशन किती मिळालं तुम्हाला, 1. 9th एक्झाम्पल. 9th एक्झाम्पल दिलेलं आहे. इन ट्रायंगल एबीसी साइन ए इज टू साइन सी इज इक्वल टू साइन ऑफ a minus b is to sine of b minus c. Then a square b square c square are in a b g p h. चेक करायचं आता. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला गिव्हन काय, साइन a अपॉन साइन c इज इक्वल टू साइन ऑफ a minus b अपॉन साइन ऑफ b minus c. मला सांगा मुलांना, ते फॉर्म्युला अप्लाय करा. साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला काय असतो, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी अपॉन, इथे फॉर्म्युला काय होईल, साइन बी कॉस सी मायनस कॉस बी साइन सी. तर प्रत्येकाची व्हॅल्यू प्रत्येकाच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. साइन ए ची व्हॅल्यू किती मुलांना आपल्याला, ए बाय के, तो अपॉनचा के याचा आणि याचा अपॉनचा के गेट कॅन्सल. साइन यांच्या सगळ्यातनं जर के जर कॉमन काढला तर तो पण कॅन्सल होईल. तर ए इंटू कॉस बी मायनस बी इंटू कॉस ए अपॉन बी इंटू कॉस सी मायनस सी इंटू कॉस बी. आपल्याला इक्वेशन भेटली. नेक्स्ट त्याच्यानंतर जर आपण याला जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इक्वेशन काय होईल, ए बी कॉस सी मायनस ए सी कॉस बी. नेक्स्ट हा सी जर मल्टिप्लाय केला तर ए सी कॉस बी मायनस मायनस बी सी स्क्वेअर ना, बी सी स्क्वेअर कॉस ए. बरोबर आहे. सी सी येणारच नाही, फक्त बी सी स्क्वेअर कसं काय. ओके. नेक्स्ट याच्यानंतर तर बघा सेम टर्म कोणती आहे त्याच्यामध्ये, सेम टर्म कोणती दिसते बघा, ए सी कॉस बी. त्याला इकडे घेऊन जा आणि हे टर्म इकडे घेऊन इक्वेशन काय दिसेल आपल्याला, ए बी कॉस सी प्लस बी सी कॉस ए इज इक्वल टू 2 टाइम्स ए सी कॉस बी. नेक्स्ट आता रूल यूज करा, ए बी इंटू कॉस सीचा रूल काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab प्लस बी सी इंटू कॉस ए बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc इज इक्वल टू 2ac इंटू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. आता इथे काय काय कॅन्सल होतं बघा, ए बी गेट कॅन्सल, बी सी गेट कॅन्सल, ए सी गेट कॅन्सल आणि अपॉनचा टू जर सगळ्यांचा जर काढला तर 2 पण गेट कॅन्सल. इक्वेशन दिसेल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर याच्यामध्ये काय काय कॅन्सल होतं ते बघा फक्त.
c square get cancel, a square get cancel, the b square plus b square is 2b square is equals to equal 2 times a square plus 2 times c square minus 2 times b square. बरोबर आहे. सगळीकडचा जर 2 जर कॅन्सल जर केला तर हा मायनस बी स्क्वेअर इकडे येऊन काय होईल प्लस 2b स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. म्हणजेच इक्वेशन जी कशामध्ये दिसते आपल्याला AP मध्ये, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. उत्तर काय अरिथमॅटिक प्रोग्रेशन. नेक्स्ट एग्जांपल, 10th example. In triangle ABC, triangle ABC, 2b square is equals to a square plus c square. Then sin 3b upon sin b is equals to what? सीधी सी बात है, अपन यहाँ पे फॉर्मूलेज करेंगे तो 3 sin थीटा माइनस 4 sin क्यूब थीटा. नेक्स्ट साइन बी जो है उसे सेपरेट डिवीजन कर दो, तो साइन बी को जब अपन सेपरेट डिवीजन कर देंगे तो यहाँ पे साइन बी गेट कैंसल, क्यूब साइन गेट कैंसल, तो स्क्वेअर राहील, तर टर्म उरेल तिथे 3 मायनस 4 साइन स्क्वेअर बी. नेक्स्ट आता याला कसं सॉल्व करणार मुलांना, आता आपल्याकडे दुसरा ऑप्शन जो आहे आपण साइन स्क्वेअर थीटाला इन टर्म्स ऑफ कॉस लिहू शकतो, तो 3 मायनस 4 टाइम्स इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. नेक्स्ट टर्म दिलेली त्याला मल्टिप्लाय करा 4 ने, इक्वेशन दिसेल 3 मायनस 4 प्लस 4 कॉस स्क्वेअर थीटा. नेक्स्ट 3 मायनस 4 इज मायनस 1, 4 कॉस स्क्वेअर बी मायनस 1. तर मला सांगा आता कॉस स्क्वेअर बी ला काय लिहू शकतो मुलांना आपण, 4 इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac मायनस 1, 2 1 जा 2 2 जा, क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 2a स्क्वेअर प्लस 2c स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर मायनस ac अपॉन ac. नेक्स्ट त्याला कसं सिम्प्लिफाय करू, कसं सिम्प्लिफाय करू शकतो स्टँडर्ड वे मध्ये. ए स्क्वेअर आणि सी स्क्वेअरची टर्म जर दिसते, जर आपण त्याच्यातनं जर आपण त्याला असं लिहिलं 2a स्क्वेअर प्लस 2c स्क्वेअर मायनस ac मायनस 2b स्क्वेअर अपॉन ac. जर आपण त्याला 4 ने डिवाइड आणि 4 ने जर मल्टिप्लाय जर केलं, 4 ने डिवाइड आणि 4 ने जर मल्टिप्लाय जर केलं, इक्वेशन दिसेल 8a स्क्वेअर प्लस 8c स्क्वेअर मायनस 4ac मायनस इथे किती राहील मुलांना, इथे राहील 8b स्क्वेअर अपॉन 4ac. आता आपल्याकडे गिवन कंडिशन काय, गिवन कंडिशन आहे 2b स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. एक काम करा, एवढी कॅल्क्युलेशन करण्याऐवजी त्या 2b स्क्वेअरलाच रिप्लेस करा, 2a स्क्वेअर प्लस 2c स्क्वेअर मायनस ac मायनस 2b स्क्वेअरला काय रिप्लेस करणार, मायनस a स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन ac. तर काय कॅन्सल होतं ते बघा, 2a स्क्वेअर मधनं a स्क्वेअर केला, a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस ac अपॉन ac. आता मला सांगा याला होल स्क्वेअर मध्ये जर कन्वर्ट करायचं, होल स्क्वेअर मध्ये कसं कन्वर्ट करणार, आता आपल्याला याला मायनसच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं, तर कन्वर्जन कसं करणार, थिंक अबाउट इट.
तेच म्हणतोय कुठे मिस्टेक. मिस्टेक कुठे करतोय माहिती का इथेच. कारण की आपल्याकडे कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे, स्क्वेअरचा फॉर्म्युला नाही. आपण त्याला कॉस थिटाचा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. 4 टाइम्स त्याचा स्क्वेअर करावा लागेल आपल्याला. ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करावा लागेल तेव्हाच उत्तर येईल. तेच म्हणतो काहीतरी मिस्टेक होती. 4 टाइम्स इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मग ए प्लस बी प्लस सी, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर किती दिलेलं मुलांना 2b स्क्वेअर. त्याला 2b स्क्वेअर रिप्लेस करा तर 2b स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2b स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर अपॉन 2ac चा होल स्क्वेअर मायनस 1. टर्म भेटेल आपल्याला 4 इंटू 2b स्क्वेअर मधनं एक बी स्क्वेअर गेल तर काय राहील मुलांना बी स्क्वेअर. बी स्क्वेअरचा 4 स्क्वेअर किती बी रेस टू पॉवर 4 अपॉन 4 ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस 1. 4 4 गेट कॅन्सल. नेक्स्ट टर्म जी भेटेल ती अशी भेटेल आपल्याला बी रेस टू पॉवर 4 मायनस ए स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर बरोबर आहे अपॉन ए स्क्वेअर सी स्क्वेअर. नेक्स्ट आता त्याला कसं कन्वर्ट करू शकतो आपण. बी रेस टू पॉवर 4 जो आहे त्याला बी स्क्वेअरचा स्क्वेअर लिहू शकतो. बी स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर सी स्क्वेअर. बी स्क्वेअरला काय लिहू शकतो मुलांना आपण बाय युजिंग प्रॉपर्टी आपल्याला जी गिवन इन्फॉर्मेशन ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर चा होल स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर 4 मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर सी स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केले ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर चा होल स्क्वेअर मायनस 4 ए स्क्वेअर सी स्क्वेअर अपॉन 4 ए स्क्वेअर सी स्क्वेअर. आता कशाचा तरी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला जातो. हा होल स्क्वेअर फॉर्म्युला झाला म्हणून सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा अपॉन हा कशाचा होल स्क्वेअर झाला 2ac. हे तुमचं फायनल सोल्युशन.